Hello friends, in previous lecture we have studied how to write structural formula, electron dot formula, then condensed formula and bond line formula for organic compounds. And we have taken some examples of alkanes, that is propane, N-butane, isobutane, then cyclic compounds, cyclohexane, benzene, etc. In today's lecture, we have to study how to draw the three-dimensional molecule on a plain paper. That is, drawing molecule in three dimensions. Drawing molecules in three dimensions. So 3 dimension means 3D. 3D म्हणजे आपण सगळ्या बाजूनं एखादी वस्तू असेल ती सर्व बाजून जर बघत असेल तर आपण 3D म्हणतो. पण जर आपण बोर्डवरती लिहिली किंवा कागदावरती एखादी डायग्रॅम काढली तर ती 2D मध्ये असते. पण 3D जर मोलिक्युलची डायग्रॅम असेल तर आपण ती बोर्डवरती किंवा पेपरवरती हाऊ विल यू रिप्रेझेंट. तर यामध्ये एकूण 4 मेथड्स आहेत. देर आर 4 मेथड्स टू रिप्रेझेंट 3D molecules on a plain paper. There are 4 methods or 4 structures are used to draw the 3D molecules on a plain paper. So you know each first method or first formula is called as wedge formula. Wedge formula. वेज तर वेज म्हणजे काय फॉर्म्युला वी नो फॉर्म्युला दॅट इज स्ट्रक्चरल फॉर्म्युला कंडेन्स फॉर्म्युला बॉन्डलाईन फॉर्म्युला. व्हॉट इज मिनिंग ऑफ वेज. वेज म्हणजे एक अशी त्रिकोणी आकृती किंवा डायग्राम आपण ट्रायंग्युलर डायग्राम आपण त्याला म्हणजे बॉन्डच्या ऐवजी याप्रमाणे तुम्ही बॉन्ड दाखवता येईल आयडेंटिफिकेशनसाठी. दॅट इज सॉलिड वेज. त्याला सॉलिड वेज ट्रायंग्युलर शेप डायग्राम किंवा दोन वस्तूंच्या मध्ये आपण फॉर एक्झाम्पल दरवाजा आणि चौकट त्याच्यामध्ये खिट्टी बसवलेली असते. खिट्टीचं काम काय की दरवाजा ओपन राहण्यासाठी आपण खिट्टी लावून ठेवतो. दरवाजा आणि चौकट याच्यामधली जी खिट्टी आहे त्याला तर आपण डायग्राममध्ये त्याला वेज असं म्हणतो. म्हणजे दोन ॲटम्स जोडण्यासाठी आपण जो बॉन्ड वापरतो कोव्हॅलंट बॉन्ड तो आपण जनरली लाईननं रिप्रेझेंट करतो नॉर्मल लाईन. पण या फॉर्म्युल्यामध्ये नॉर्मल लाईनच्या ऐवजी काय करायचं वेज डायग्राम काढायचं. वेज म्हणजे या टाईपचा बॉन्ड दाखवायचा ट्रायंग्युलर किंवा हाच बॉन्ड मी डॉटेड लाईनने सुद्धा दाखवू शकतो. तर शेप इकडे वाढवत नाही. हा शेप कसा दिसला पाहिजे ट्रायंग्युलर दिसला पाहिजे. तर हे जे बॉन्ड्स आहेत त्याला वेज डायग्राम असं म्हणतात. तर हा आहे सॉलिड वेज आणि हा डॅश्ड वेज. आणि आपण जनरली याप्रमाणे नॉर्मल बॉन्ड दाखवतो नॉर्मल लाईन. म्हणजे एखादा ऑर्गॅनिक मोलिक्यूल तुम्हाला वेज फॉर्म्युल्यानं जर दाखवायचा असेल तर त्यामध्ये काही बॉन्ड्स या टाईपनं तुम्हाला दाखवता येतील. त्याचबरोबर डॅश म्हणजे या प्रकारच्या लाईन दाखवता येतील. त्याच्यामध्ये याचा जो शेप आहे तो जसा आहे ट्रायंग्युलर आहे. तर ट्रायंग्युलर शेप इट इज कॉल्ड एज अ वेज. आणि काही बॉन्ड्स आपण नॉर्मल लाईननं दाखवू शकतो. तर हे सगळ्या टाईपचे बॉन्ड्स वापरून आपण प्लेन पेपरवरती 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर ऑफ ए मॉलिक्यूल कॅन बी रिप्रेझेंट ऑन ए प्लेन पेपर बाय युजिंग दिस वेज फॉर्म्युला. इफ यू टेक द एक्झाम्पल ऑफ मिथेन. सो दिस मॉडेल इज मिथेन मॉडेल. दिस मॉडेल इज कॉल्ड एज अ बॉल अँड स्टिक मॉडेल. So this is a 3-dimensional because we can see from all sides. 3-dimensional model. It is a ball and stick. The central black ball is a carbon atom. Then this is a single bond between carbon and this white ball is a hydrogen. Again this is a second bond, single bond, carbon. This white is a hydrogen. Then again this is a single bond. This ball is a orange ball is hydrogen. Again this is a single bond, this red ball is a hydrogen. So there are 4 carbon hydrogen single bonds.
So on the plain paper, we can represent this molecule by using Wedge formula. So how this formula can be represented on a plain paper? So see here, so these white colored bonds, then this is a red one and orange one. If you draw the diagram on blackboard, then the formula, in this formula, these two bonds, white colored bonds, these lies on a plane of paper. These two bonds are on the plane of paper. This red one, it is in front of me, means observer. It is or above the plane. This bond is above the plane or in front of observer. And this orange colored bond with hydrogen, this is below the plane or below the plane or behind the plane. Below or behind. This is in front of or on the plane, and these two are in the plane. So this can be drawn on a blackboard or in a paper like this. So here central atom is a carbon. There are 4 hydrogen atoms attached to this carbon. This normal line, these are single covalent bonds attached to this carbon atom. Then you can draw this wedge, solid wedge, to attach this hydrogen atom. Solid wedge attached to hydrogen, and then you draw here dashed wedge for joining this hydrogen. So these 4 bonds are drawn here. So this is 3D representation of a methane molecule by Wedge formula. So in this bond is behind the paper or below the paper. This bond, it is above the paper or in front of the observer. And these two bonds lies in the paper. So this is representation of a methane molecule. This is a methane molecule can be represented by using Wedge formula. तर वेज फॉर्म्युल्यामध्ये जे बॉन्ड्स आहेत ते 3 टाईपमध्ये तुम्हाला दाखवता येतील. इथं जी नॉर्मल लाईन आहे 2 टाईपचे बॉन्ड्स आहेत. तर हे जे 2 बॉन्ड्स आहेत ते पेपरवरती असते, म्हणजे इन द प्लेन ऑफ पेपर. त्यानंतर डॅश्ड वेज हा बिहाइंड द पेपर, म्हणजे पेपरच्या खाली असणारा हा बॉन्ड आहे. आणि हा जो बॉन्ड आहे सॉलिड वेज हा अबव द पेपर आहे. तर याप्रमाणे तुम्हाला मी मॉलिक्यूल दाखवला आहे. याच्यामध्ये व्हाईट कलर्ड आहेत ते इन द प्लेन आहेत, इन द प्लेन. दिस रेड वन इज इन फ्रंट ऑफ मी और अबव द पेपर, अँड ऑरेंज बॉन्ड it is below the paper. So this is representation of a methane molecule by using Wedge formula. So this is Wedge formula used to represent organic molecules like methane. Then second type of a representation, that is called as Fisher projection formula. Second is Fisher projection formula. त्याला दुसरे एक नाव आहे क्रॉस फॉर्म्युला. तर फिशर इज द नेम ऑफ सायंटिस्ट. फिशर ही सायंटिस्टचं नेम आहे. तर या सायंटिस्टनं ऑर्गॅनिक कंपाऊंडचं जे रिप्रेझेंटेशन आहे ते कशा प्रकारे करता येईल ते दाखवलेलं आहे. म्हणून याला फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला किंवा क्रॉस फॉर्म्युला असं नाव दिलेलं आहे. आता या फॉर्म्युल्यानुसार ऑर्गॅनिक कंपाऊंड्स कॅन बी ड्रॉन ऑन ए प्लेन पेपर, मीन्स 3D molecules are represented on a plain paper. तर प्लेन पेपर म्हटलं की तिथं 2D त्याची इमेज असणार, पण 3D मधली इमेज प्लेन पेपरवरती 2D मध्ये कशी दाखवली जाईल. तर त्यासाठी व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल लाईन्स
vertical lines and horizontal lines. Horizontal lines are used. तर या फॉर्म्युल्यामध्ये काय केलं आहे, व्हर्टिकल म्हणजे उभ्या ओळी किंवा उभ्या रेषा आणि हॉरिझॉन्टल म्हणजे आडव्या रेषा, आणि त्यामध्ये जो क्रॉस येणार आहे त्या क्रॉसच्या ठिकाणी कार्बन ॲटम असतो. म्हणजे व्हर्टिकल लाईन ही कार्बनची चेन असते. व्हर्टिकल लाईन म्हणजे कार्बनची चेन, पण क्रॉसच्या ठिकाणी कार्बन लिहिला जात नाही. आणि हॉरिझॉन्टल लाईनमध्ये काय असणार आहे, त्या कार्बनला अटॅच असणारे अदर ॲटम्स किंवा जे बॉन्ड्स आहेत, दीज आर अटॅच टू हॉरिझॉन्टल लाईन्स. तर आपण या ठिकाणी एक्झाम्पल घेऊया. लॅक्टिक ॲसिड. लॅक्टिक ॲसिडचं रिप्रेझेंटेशन कसं करता येईल? लॅक्टिक ॲसिड अकॉर्डिंग टू फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला, व्हर्टिकल लाईन्स आणि हॉरिझॉन्टल लाईन्स यानुसार ह्याचं रिप्रेझेंटेशन बघा. टॉपला इथं COH ग्रुप आहे, त्यानंतर ही व्हर्टिकल लाईन म्हणजे कार्बनची चेन आहे, आणि बॉटमला आहे CH ग्रुप. ही क्रॉस लाईन किंवा हॉरिझॉन्टल लाईन. तर या क्रॉस सेक्शनवरती कार्बन ॲटम असतो. ही कार्बन 3 कार्बनची चेन आहे. CH3 इथं कार्बन असणार आहे आणि COH. आणि लॅक्टिक ॲसिडमध्ये अदर जे ग्रुप्स आहेत ते कुठले आहेत? इकडं राईट हँडला OH आणि लेफ्ट हँडला EH. सो दिस इज फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला फॉर लॅक्टिक ॲसिड. फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला फॉर ए लॅक्टिक ॲसिड. म्हणजे फिशर प्रोजेक्शनमध्ये फक्त तुम्ही व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल लाईन काढायचं. व्हर्टिकल लाईन रिप्रेझेंट्स ए कार्बन चेन. सो ॲट द क्रॉस सेक्शन ऑफ दिस व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल लाईन कार्बन ॲटम इज प्रेझेंट, बट दिस कार्बन इज नॉट shown in this formula. So this type of structure, it is called as a Fisher projection formula, or it is also called as a cross formula. So 3D molecule, it is represented on a plain paper by using Fisher projection formula. So this formula can be converted into wedge formula. तर याचा आपण वेज स्ट्रक्चर सुद्धा काढू शकतो. वेज काढताना इथं सेंटरला कार्बन घ्या, वरती COH ग्रुप, त्यानंतर इकडं OH. म्हणजे जे ग्रुप्स आहेत ते त्याच पोझिशनला ठेवायचे. फायनली इथं लास्टला काय CH3. आता याच्यामध्ये वेज स्ट्रक्चर काढताना H आणि OH हे जे 2 बॉन्ड्स आहेत ते सॉलिड वेजने दाखवायचे. सॉलिड वेज म्हणजे ट्रायंग्युलर असा शेप असणारा बॉन्ड. ट्रायंग्युलर शेप बॉन्ड, दॅट इज अ वेज, सॉलिड वेज. Similarly, for this OH also triangular wedge. तर हे 2 बॉन्ड आहेत ते सॉलिड वेजने दाखवायचे. तर वरती COH आणि CH3 हे जे बॉन्ड आहेत ते डॅश्ड वेजने दाखवायचे. डॅश्ड वेजने दाखवताना याप्रमाणे डॅश लाईन काढायची. Similarly, for this CH3 group, draw line like this. So this is wedge formula for lactic acid, and this is a Fisher projection formula for lactic acid. So this is the difference between these two formulas. इथे फिशर मध्ये फक्त हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल लाईन्स तुम्हाला दिसतील. क्रॉस सेक्शनच्या ठिकाणी कार्बन ॲटम असतो, कन्सिडर करायचं. आणि वेज फॉर्म्युल्यामध्ये सॉलिड वेज आणि डॅश्ड वेज या फिगरनं तुम्ही तो फॉर्म्युला दाखवू शकता. देन सेकंड एक्झाम्पल ऑफ दिस फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला, दॅट इज 2,3 डायहायड्रॉक्सी. 2,3 डायहायड्रॉक्सी ब्यूटॅनॉइक ॲसिड. 2,3 डायहायड्रॉक्सी ब्यूटॅनॉइक ॲसिड. तर ब्यूटॅनॉइक ॲसिड म्हटलं की 4 कार्बन असणार आहेत. COH ग्रुप त्याच्यामध्ये येईल, आणि 2 आणि 3 नंबरला डायहायड्रॉक्सी म्हणजे OH ग्रुप अटॅच असणार आहे. तर आता याचं जे स्ट्रक्चर आहे ते फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युल्यानुसार ॲसिड असल्यामुळे COH ग्रुप आला. देन ड्रॉ व्हर्टिकल लाईन. बॉटमला कुठला असणार आहे CH3. म्हणजे लॅक्टिक ॲसिडपेक्षा एक HOH ग्रुप याच्यामध्ये जास्त आहे. HOH अँड HOH.
So this is Fisher projection formula. Fisher projection formula for 2,3-dihydroxybutanoic acid. आता याच्यामध्ये टोटल 4 कार्बनची चेन आहे. 4 पैकी फक्त 2च कार्बन तुम्हाला इथे दिसतील, एक CH3 टॉप बॉटमचा आणि COH टॉपचा. क्रॉस सेक्शन मधले जे कार्बन आहेत त्या ठिकाणी कार्बन दाखवले जात नाहीत आणि हॉरिझॉन्टल लाईनला H आणि OH ग्रुप अटॅच केलेले आहे. सो दिस इज स्ट्रक्चर फॉर 2,3-dihydroxybutanoic acid. आता इथं नंबरिंग जर केलं, नॉमिनक्लेचर तुम्हाला 10वीपर्यंत थोडंफार झालेलं आहे. इथं कार्बन नंबर 1 येईल, 2, 3 आणि 4. 4 कार्बन ब्युटेनचं ब्युटेनोइक ॲसिड का तर इथं COH ग्रुप आहे. तर या चेनमध्ये सेकंड कार्बनला OH आहे, थर्डला बी OH आहे. मग 2 OH असतील तर त्याला आपण काय म्हणतो डाय, आणि OH साठी हायड्रॉक्सी, डायहायड्रॉक्सी. पण हे 2 OH ग्रुप कुठल्या कार्बनला अटॅच आहेत तर सेकंड आणि थर्ड. हे नंबर आपण अगोदर लिहितो आणि 2 नंबरच्या मध्ये कॉमा लिहायचं असतो. 2,3 नंतर डॅश डायहायड्रॉक्सी ब्युटॅनोइक ॲसिड. तर फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युल्यानुसार त्याचं स्ट्रक्चर याप्रमाणे येतं. आता याचं तुम्ही कन्व्हर्जन वेज फॉर्म्युल्यामध्ये जसं लॅक्टिक ॲसिडचं केलेलं आहे त्याचप्रमाणे या फॉर्म्युल्याचं करू शकताय. आता याच्यामध्ये COH टॉपला ग्रुप आहे, त्याच्यानंतर OH, EH, OH अँड EH आणि बॉटमला आहे CH3. तर आता या ठिकाणी कार्बन कार्बन जो बॉन्ड आहे तो तुम्ही नॉर्मल लाईननं दाखवू शकता. त्यानंतर हॉरिझॉन्टल जे ग्रुप्स आहेत ते आपण डॅश सॉलिड वेजनं दाखवू शकतो. सॉलिड वेज सॉरी ट्रायंगलचा जो इकडं आहे तो ते कार्बनकडे घ्यायचं आणि मोठी बाजू असेल ते OH साईड. इथं सुद्धा याचप्रमाणे then here also so these are solid wedge. हॉरिझॉन्टल लाईनला सॉलिड वेज वापरून किंवा सॉलिड वेज बॉन्डसाठी वापरून तुम्ही OH आणि EH ग्रुप कार्बनला अटॅच करू शकता. आता इथं COH जो ग्रुप आहे तो डॅश वेजनं अटॅच करा. डॅशची साईज थोडी थोडी वाढवत जाईल. सिमिलरली हिअर ऑल्सो. This is wedge formula. Wedge formula for 2,3-dihydroxybutanoic acid. म्हणजे फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युल्यामध्ये काय केलं आपण व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल लाईन वापरलेल्या आहेत. वेज फॉर्म्युल्यामध्ये काय केलं आहे सॉलिड वेज आणि डॅश्ड वेज ऑल्सो नॉर्मल लाईन्स. सो ऑल these structures are 3-dimensional structures and they are represented on a plain paper. Then next formula for representing this organic molecule, it is the Newman projection formula. Third one is Newman projection formula. Newman projection formula. Here Newman, it is the name of scientist. Newman एक सायंटिस्टचं नेम आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आपण प्रोजेक्शन ऑफ 3D molecule on the plane of paper is drawn by visualizing the molecules by looking through a carbon-carbon single bond. Visualizing the molecules by looking carbon-carbon single bond. Carbon-carbon single bond. म्हणजे या ठिकाणी न्यूमन्स प्रोजेक्शन फॉर्म्युल्यानुसार तो जो मॉलिक्यूल आहे तो आपण व्हिज्युअलाइज करायचं म्हणजे बघायचं कुठल्या अँगलनं बघायचं तर कार्बन कार्बन सिंगल बॉन्डचं. तर कार्बन सिंगल बॉन्ड म्हणजे आपल्याला दुसरा इथेन मॉलिक्यूल घ्यावा लागेल. इथेन वी टेक हिअर एक्झाम्पल इथेन. तर इथेनमध्ये CH3 आणि CH3 हा त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. CH3 CH3
किंवा C2H6. तर आता इथेनचं रिप्रेझेंटेशन हे कसं केलं जातं न्यूमन्स प्रोजेक्शन फॉर्म्युल्यानुसार. तर इथेनमध्ये 2 कार्बन आहेत, इथेनमध्ये 2 कार्बन आहेत. तर आपण ते कार्बन याप्रमाणे जोडून दाखवू शकतो. तर या ठिकाणी हा एक कार्बन आहे, ब्लॅक बॉल जो आहे तो कार्बन आहे, आणि त्या ठिकाणी 3 हायड्रोजन, म्हणजे हा एक CH3 ग्रुप झाला. त्यानंतर हा एक दुसरा CH3 ग्रुप आहे, हा ब्लॅक कार्बन आहे, आणि कलर्ड बॉल दिसते ते हायड्रोजन ॲटम्स आहेत. आता कलर्ड का घेतला आहे तुम्हाला, हा CH3 वेगळा आयडेंटिफाय होण्यासाठी, हा CH3 वेगळा आयडेंटिफाय होण्यासाठी. आणि हे जे 2 कार्बन आहेत ते या ठिकाणी आपण सिंगल बॉन्डनं अटॅच केलेलं आहे. त्यामधली जी व्हाईट स्टिक दिसते ती कुठल्याही कार्बन कार्बन सिंगल बॉन्डची. तर हे बॉल अँड स्टिक मॉडेल तुम्हाला माहिती आहे इथेन या मॉलिक्युल्स. तर हे आपणाला 3D फॉर्ममधलं जे आहे ते 2D मध्ये बोर्डवरती किंवा प्लेन ऑफ पेपरवरती कसं रिप्रेझेंट करता येईल. इट इज व्हिज्युअलाइज्ड बाय लुकिंग कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. हा सिंगल जो बॉन्ड आहे त्याच्याकडे बघायचं. आता याच्यामध्ये फ्रंटला एक कार्बन येईल आणि त्याच्या अपोजिट दुसरा कार्बन येईल. मग फ्रंटचा जो कार्बन आहे त्याच्या सेंटरला बघायचं. जर तुम्ही असं सेंटर स्ट्रेट लाईनमध्ये जर दोन्ही कार्बन धरले तर तुम्हाला कार्बन हा एकच दिसणार. बरोबर आपल्या डोळ्याच्या समांतर जर सरळ रेषेत धरला कार्बन पहिला, त्याच्या पॉईंटकडे तुम्ही लक्ष द्या, त्यामुळे तुम्हाला पुढचा कार्बन हा दिसणार नाही. म्हणजे एक कार्बन तुमच्या समोर असेल आणि त्याच्या पुढं हा दुसरा कार्बन असणार. तर तुम्हाला या मॉलिक्युलची न्यूमन्स फॉर्म्युल्यानुसार 2 स्ट्रक्चर काढता येईल. देअर आर 2 टाइप्स ऑफ स्ट्रक्चर्स युजिंग न्यूमन्स प्रोजेक्शन फॉर्म्युला. तर आता न्यूमन्समध्ये बघा, फ्रंट कार्बन इट इज रिप्रेझेंटेड बाय पॉईंट. फ्रंटचा जो असेल फ्रंट कार्बन इट इज रिप्रेझेंटेड बाय पॉईंट. अँड रियर म्हणजे पाठीमागचा असेल तो सर्कलनं रिप्रेझेंट करायचा. याप्रमाणे सर्कल, याप्रमाणे हा पॉईंट दाखवायचा. तर आता पहिलं जे स्ट्रक्चर आहे ते आपण याचं काढूया इथेनचं. तर मी पहिला कार्बन पॉईंटने रिप्रेझेंट केला, त्याला किती हायड्रोजन अटॅच आहेत, 3 हायड्रोजन ॲटम आहेत. बरोबर आहे, म्हणजे हा एक हायड्रोजन, हा एक आणि हा एक. म्हणजे मी माझ्यासमोर जो कार्बन धरलेला आहे तो पहिल्यांदा मी रिप्रेझेंट केला. तर हा कार्बन पॉईंटने रिप्रेझेंट केला आणि 3 हायड्रोजन जे आहेत ते त्याप्रमाणे रिप्रेझेंट केले. आता रिअरचा जो कार्बन आहे तो बरोबर याच्या समोर आहे, तर तो कशाने रिप्रेझेंट करायचा आहे, तर सर्कल. तर सर्कल रिप्रेझेंट करताना याच्या बाजूने सर्कल असं करायचं. हा हे जे सर्कल आहे तो सेकंड कार्बन ॲटम आहे. हा सेकंड कार्बन ॲटम आहे. आणि आपण एका रेषेत जर असे धरले तर आपल्याला पुढचे जे हायड्रोजन आहेत ते याप्रमाणे दिसतील. या सेकंड कार्बनचा हायड्रोजन इथं दिसेल, याचा इथं दिसेल, आणि तिसरा इकडे दिसेल. या सेकंड कार्बन. सो दीज आर हायड्रोजन ॲटम्स. आता हे समोरासमोर असल्यामुळे याच्यामध्ये अँगल किती असणार आहे, 0. या 2 हायड्रोजन हे एका रेषेत असणार आहेत. पहिल्या कार्बनचा हायड्रोजन दुसऱ्याचा हायड्रोजन एका रेषेत आहेत. हा हायड्रोजन एका रेषेत आहे, हा एका रेषेत आहे. त्यामुळं या 2 हायड्रोजनमध्ये 0 अँगल आहे, समोर आहेत. पण तुम्हाला दाखवण्यासाठी आपण इथं हायड्रोजन वेगळ्या कलरनं दाखवलेलं आहे. तर हे जे स्ट्रक्चर आहे, पहिलं स्ट्रक्चर जे आपण काढलेलं आहे त्याला इक्लिप्स्ड स्ट्रक्चर असणार. इक्लिप्स्डमध्ये 2 कार्बनचे जे हायड्रोजन आहेत त्याच्यामध्ये 0 बॉन्ड असतो. हे इक्लिप्स्ड स्ट्रक्चर आहे इथेन मॉलिक्युल. आता हे जर तुम्ही रोटेशन केलंच, हा जो हायड्रोजन आहे तो सपोज 60 डिग्रीमध्ये रोटेट केला. हा हायड्रोजन काय केला, या हायड्रोजनच्या अगोदर का रेषेत म्हणजे 0 डिग्रीमध्ये होता, तो मी 60मध्ये रोटेट केला. तर हे स्ट्रक्चर कसं दिसतंय बघा, एकाड एक हायड्रोजन आलेलं. तर ते स्ट्रक्चर आपण आता बोर्डवरती कसं काढायचं. पुन्हा हा पहिला कार्बनमध्ये काय आपण चेंज केलेला नाही. पहिला कार्बन हायड्रोजन आहे त्याच पोझिशनला आहे, फर्स्ट कार्बन. सो दीज आर हायड्रोजन आपले फर्स्ट कार्बन. सेकंड जो कार्बन आहे तो सर्कलनं आपण दाखवला. फक्त चेंज काय केला याच्यामध्ये, तर हा जो हायड्रोजन आहे तो इकडे आपण रोटेट केला आहे थ्रू 60 डिग्री. म्हणजे इथला जो हायड्रोजन आहे त्याची पोझिशन काय झाली, चेंज झाली.
तो इथल्या ऐवजी आला इथं. त्याप्रमाणे हा हायड्रोजन इथं येईल आणि हा हायड्रोजन वरती. म्हणजे हायड्रोजनची पोझिशन चेंज झाली कारण आपण इथं 60 डिग्रीनं हा हायड्रोजन रोटेट केलेला आहे. याप्रमाणे आपल्याला दोन स्ट्रक्चर्स या इथेन मॉलिक्यूलची काढता येतील. तर दुसरं जे स्ट्रक्चर आहे त्याला नाव आहे स्टॅगर फॉर्म. हा इक्लिप्स फॉर्म आहे. तर हे जे रिप्रेझेंटेशन आहे त्या रिप्रेझेंटेशनला नाव आहे न्यूमन्स प्रोजेक्शन फॉर्म्युला. त्याच्यामध्ये 3 डायमेन्शनल जो मॉलिक्यूल असेल तर तो आपण आपल्या डोळ्याच्या समोर दोन्ही कार्बन एका रेषेत, हायड्रोजन एका रेषेत असतील तर आपल्याला या टाईपचं स्ट्रक्चर मिळेल. त्याला इक्लिप्स असं नाव आहे. दुसरं जे स्ट्रक्चर आहे ते आपण सेकंड जो कार्बन आहे रिअरचा तो फक्त 60 डिग्रीनं रोटेट केल्यानंतर तुम्हाला या टाईपचं स्ट्रक्चर दिसेल. ते स्ट्रक्चर आहे, याला नाव आहे स्टॅगर्ड फॉर्म. सो दिस इज थर्ड टाईप ऑफ रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड दॅट इज इथेन बाय युजिंग न्यूमन्स प्रोजेक्शन फॉर्म्युला. तर आपण आतापर्यंत 3 टाईपचे फॉर्म्युले बघितले. पहिला वेज फॉर्म्युला, दुसरा फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला किंवा त्याला क्रॉस फॉर्म्युला असं नाव आहे, आणि आता जो बघितला लास्टला तो कुठला आहे न्यूमन्स प्रोजेक्शन फॉर्म्युला. तर न्यूमन्स महत्त्वाचा आहे. तो कसा तयार केला, इक्लिप्सचं कन्व्हर्जन स्टॅगर्डमध्ये आपण कसं केलं तुमच्या लक्षात आलं असेल. इक्लिप्समध्ये हायड्रोजन समोरासमोर असतो त्यामुळे 0 अँगल असतो. पण हा जो हायड्रोजन आपण जर 60 डिग्रीमध्ये रोटेट केला तर याच्याबरोबर सेंटरला येतो आणि ते जे स्ट्रक्चर तयार होतं त्याला स्टॅगर्ड फॉर्म असं नाव आहे. तर आपणाला या मॉलिक्यूलपासून ते आपण 60ला केला आहे, तुम्ही 0पासून 360पर्यंत रोटेशन करू शकता. इथं 0 अँगल आहे. हा अँगल तुम्ही इथून पुन्हा या ठिकाणी म्हणजे 0 to 360 डिग्रीपर्यंत रोटेट केल्यानंतर जेवढे जे फॉर्म्स तयार होतील ते सगळे स्टॅगर्ड फॉर्म असणार आहेत. फक्त तुम्हाला 11वीमध्ये ही 2 स्ट्रक्चर आहेत, एक इक्लिप्सला 0 डिग्रीचं आणि दुसरं आहे ते स्टॅगर्ड 60 डिग्री रोटेशन. तर राहिलेला जो पार्ट आहे किंवा चौथा जो फॉर्म्युला आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. थँक्यू.